परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर येते। सोमनाथच्या मृत्यू प्रकरणी राज्य शासनाने नेमलेल्या न्यायालयीन चौकशी समितीच्या प्रमुखांनी चौकशी करून आपला गोपनीय अहवाल सादर केलाय। सोमनाथला पोलीस ठाण्यात मारहाण केल्याचा ठपका या चौकशीत ठेवण्यात आलाय। मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन राज्याचे सचिव, गृह सचिव आणि इतर 70 पोलिसांना नोटीस बजावल्याची माहिती मिळते। पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच माझ्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप सोमनाथची आई आणि त्याच्या दोन्ही भावांनी केला होता। जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी सोमनाथच्या आईने केली आहे। सोमनाथचा मृत्यू तर हे मारहाणीमुळे तर झालेलंच आहे, परंतु आणखी काय आम्हाला ह्याच्यामधलं काय माहिती दिले नाहीत। आता माहिती दिल्यानंतर समजल। गेलतो आम्ही काल मुंबईपर्यंत, पर त्याने काय आणि सांगा नाही तिथले जेलर साहेब परंत आणि हे काय पिया साहेब त्यांनी सगळे ते कागदपत्र तिथपर्यंत घेऊन आलते, परंतु हे गोपनीमधलं आम्हाला आणखी काही माहीत नाही।